थांब, स्क्रोल करू नकोस, कारण पुढच्या काही मिनिटात तू जी कथा ऐकणार आहे ती तुझ्या मनाला हादरून टाकेल. शेवटी फक्त एकच प्रश्न उरेल, असं का केलं? ज्या मुलाला पोटच्या गोळ्यासारखं सांभाळलं, स्वतः उपाशी राहून ज्याला सुखाच्या गादीवर झोपावलं, त्याच मुलाने आज स्वतःच्या म्हाताऱ्या आईला भर पावसात एका फाटक्या गोणीसह घराबाहेर काढलं होतं. सून दारात उभी राहून टाळ्या वाजवत होती आणि पोटचा मुलगा बोट दाखवून ओरडत होता, चालती हो या घरातून. पण त्या माऊलीने जाता जाता मुलाच्या हातात एक अशी जुनी वस्तू ठेवली आणि म्हणाली, बाळा, आजपर्यंत हे गुपित लपून ठेवलं होतं, पण आज याची गरज आहे. ही वस्तू पाहताच त्या श्रीमंत मुलाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचा चेहरा पांढरा फटफट झाला आणि तो थेट आईच्या पायावर कोसळला. असं काय होतं त्या वस्तूत? कोणता असा पुरावा होता ज्याने एका सेकंदात संपूर्ण खेळच उलटून टाकला? जाणून घेण्यासाठी ही हृदयस्पर्शी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. आभाळ गच्च भरून आलं होतं. पुण्याच्या एका पॉश भागात असलेल्या त्या 3 मजली आलिशान बंगल्याच्या बाहेर पाऊस नुकताच सुरू झाला होता. हवेत गारठा होता, पण बंगल्याच्या आत मात्र संतापाचा जाळ धगधगत होता. एकदा सांगितलं ना तुला की तुझा हा मळका वेश घेऊन आमच्या हॉलमध्ये बसत जाऊ नकोस. आज संध्याकाळी माझ्या ऑफिसमध्ये ऑफिसचे मोठे साहेब आणि त्यांची मॅडम घरी येणार आहेत. त्यांना काय दाखवू मी की माझी आई अशा फाटक्या साड्या नेसून वावरते? चहाचा कप सुद्धा नीट पकडता येत नाही तुला. हात थरथरतात तुझे. 32 वर्षाचा अविनाश स्वतःच्या आईवर, सुमिताबाईवर ओरडत होता. अविनाश एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनी उच्च पदावर होता. महिन्याला लाखो रुपये कमावणारा अविनाश दिसायला सुशिक्षित होता, पण त्याचं मन मात्र पैशाच्या घमंडीने पूर्णपणे अंधारून गेलं होतं. त्याच्या मागे त्याची बायको रागिनी हाताची घडी घालून उभी होती. तिच्या चेहऱ्यावर सुमितेबाईबद्दल केवळ आणि केवळ तिरस्कार होता. अहो अविनाश, किती वेळा सांगितलंय तुम्हाला? याच्यासाठी मागच्या बाजूची खोली दिली ना, मग तिथेच का नाही ठेवत यांना? माझ्या मैत्रिणी आल्या की मला लाज वाटते सांगायला की या माझ्या सासूबाई आहेत. अंगाला सारखा त्या जुन्या गोधडीचा वास येतो यांच्या. रागिणीचे तोंड मुरडत कपाळावर आठ्या आणल्या. 65 वर्षाच्या सुमिताबाई शांतपणे सोफ्याच्या कोपऱ्यात उभ्या होत्या. त्यांच्या अंगावर एक साधी 4 ठिकाणी ठिगळ लावलेली सुती साडी होती. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या, पण तोंडातून एकही शब्द फुटत नव्हता. त्यांचे थरथरणारे हात त्यांनी स्वतःच्या पदराखाली लपवले होते. ज्या मुलाला त्यांनी कष्टाने वाढवलं तो आज त्यांच्या अस्तित्वाची लाज बाळगत होता. अविनाश बाळा, सुमिताबाईंचा आवाज थरथरला. मी तुझ्या साहेबांसमोर नाही येणार रे. मी मागच्या खोलीतच बसेन, पण मला घरातून काढू नकोस. या वयात मी कुठे जाणार? कुठेही जा, अनाथ आश्रमात जा, नाहीतर रस्त्यावर भीक माग. आम्हाला काही देणे घेणे नाही. दर महिन्याला तुझ्या औषधाचा खर्च आणि हा मळका चेहरा आता सहन होत नाही मला. अविनाशने अत्यंत निर्दयीपणे उत्तर दिलं. अविनाशला काही माहिती की आज ज्या सुमिताबाईंचा चेहरा त्याला मळका वाटत होता, त्या चेहऱ्यावरील घामाच्या थेंबांनी अविनाश नशीब लिहिलं होतं. 30 वर्षापूर्वी जेव्हा अविनाश अवघ्या 2 वर्षाचा होता, तेव्हा सुमिताबाईंची पतीचं म्हणजेच अविनाशच्या वडिलांचं अचानक अपघातात निधन झालं होतं. पदरात लहान मूल आणि डोक्यावर ना छप्पर ना हातात पैसा. त्या काळात सुमिताबाईंनी हार मानली नाही. त्यांनी लोकांच्या घरची धुणी भांडी केली, शेतात मजुरी केली आणि रात्रीच्या वेळी कंदिलाच्या प्रकाशात बसून पापड लोणचं बनवून विकले. स्वतः अर्धापोटी राहून त्यांनी अविनाशला पुण्याच्या सर्वात चांगल्या इंग्रजी शाळेत शिकवलं. अविनाशने कधी कोणत्या गोष्टीची कमतरता भासू नये म्हणून सुमितेबाईंनी स्वतःसाठी कधी साधी नवीन साडी सुद्धा घेतली नव्हती. जेव्हा अविनाश कॉलेजमध्ये गेला तेव्हा त्याची फी भरण्यासाठी सुमितेबाईंनी स्वतःच्या गळ्यातलं लग्नाचं मंगळसूत्र आणि पायातली जोडवी सुद्धा विकून टाकली होती. त्यांच्याकडे स्वतःचं असं काहीच उरलं नव्हतं. उरला होता तर फक्त हा मुलगा. त्यांना वाटलं होतं माझा अविनाश मोठा होईल, साहेब होईल, मग माझे सगळं कष्ट संपतील. अविनाश मोठा झाला, साहेब झाला, त्याला मोठी नोकरी लागली. त्याने पुण्यात मोठा बंगला घेतला, गाडी घेतली, पण त्या गाडीत आणि बंगल्यात आईसाठी जागा मात्र उरली नाही. रागिणीशी लग्न झाल्यानंतर अविनाश पूर्णपणे बदलला.
रागिनी श्रीमंत घरची मुलगी होती. तिला सुमिताबाईंचे राहणीमान, त्यांची जुनी भाषा आणि त्यांचे विचार अजिबात आवडत नव्हते. हळूहळू त्यांनी सुमिताबाईंना बंगल्याच्या एका कोपऱ्यातल्या छोट्या खोलीत ढकलून दिलं आणि आज आज तर हदच झाली होती. रागिनी, ही सामान पॅक कर आणि हिच्या हातात गोणी द्या. ड्रायव्हरला सांगतो हिला शहराबाहेरच्या एका बस स्टँडवर सोडून येईल. पुढे हिने बघावं, हिने बघावे. अविनाशने थंड आवाजात आदेश दिला. रागिनीचे हसत हसत सुमिताबाईंच्या खोलीत जाऊन त्यांच्या 2-4 जुन्या साड्या, एक तांब्या भांड आणि काही औषधं एका मोठ्या गोणीत भरली. तिने ती गोणी सुमिताबाईंच्या अंगावर फेकली. घ्या म्हातारे आणि परत या घरात पाऊल ठेवू नका. रागिनी ओरडली. बाहेर पाऊस आता धो धो कोसळू लागला होता. विजा कडकडत होत्या. सुमिताबाईंनी ती गोणी आपल्या छातीशी घट्ट धरली. त्यांच्या पायात चप्पल नव्हती. त्या थरथरत्या पावलांनी बंगल्याच्या मुख्य दाराकडे निघाल्या. अविनाश दारात उभा राहून बोट दाखवून त्यांना बाहेर जाण्याचा इशारा करत होता. चालती हो या घरातून, अविनाश जोरात ओरडला. सुमिताबाई दाराबाहेर पडत्या. पावसाच्या पाण्याच्या थेंबासोबत त्यांचे अश्रू वाहून जात होते. पण त्या गेटच्या बाहेर जाण्यापूर्वी अचानक थांबल्या. त्यांनी मागे वळून अविनाशकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात आता दुःख नव्हते, तर एक वेगळा शांतपणा होता. त्याने आपल्या फाटक्या गोणीच्या आत हात टाकला. तिथून त्यांनी एक अत्यंत जुनी काळवंडलेली कापडी पिशवी बाहेर काढली. त्या संत पावलांनी पुन्हा अविनाशच्या जवळ आल्या. अविनाश चिडला. आता काय हवंय तुला? पैसे पाहिजेत? 1 रुपयाही मिळणार नाही. सुमिताबाई काहीच बोलल्या नाहीत. त्यांनी ती जुनी कापडी पिशवी अविनाशच्या हातात जबरदस्तीने कोंबली. बाळा अविनाश, आजपर्यंत मी हे गुपित माझ्या काळजात लपून ठेवलं होतं. मला वाटलं होतं की याची गरज पडणार नाही. पण आज जेव्हा तू मला या घरातून काढत आहेस, तेव्हा मला तुला एक सत्य सांगावंच लागेल. ही पिशवी उघडून बघ. यात तुझा खरा इतिहास आहे. सुमिताबाईंचा आवाज या पावसाच्या गडगडाटही स्पष्ट ऐकू आला. अविनाशने संतापाने आणि तिरस्काराने ती पिशवी उघडली. त्यात काही जुनी कागदपत्र आणि एक अत्यंत जुनी पानाची पिवळी पडलेली बँक पासबुक आणि एक डायरी होती. अविनाशने त्या डायरीचं पहिलं पान उघडलं आणि तिथे जे लिहिलं होतं ते वाचताच अविनाशच्या हातातील पिशवी खाली पडता पडता राहिली. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले आणि त्याचा श्वास अडकला. त्या डायरीच्या पहिल्या पानावर एक मोठ्या अनाथ आश्रमाचा शिक्का होता आणि खाली लिहिलं होतं, दत्तक विधान. अविनाश हा सुमिताबाईंचा पोटचा मुलगा नव्हताच. त्याला सुमिताबाईंनी 30 वर्षापूर्वी एक अनाथ आश्रमातून दत्तक घेतलं होतं. पण कथा इथे संपत नाही. त्या डायरीच्या पुढच्या पानावर सुमिताबाईंच्या पतीचे एक कायदेशीर पत्र होतं, ज्यामध्ये एक अशा वकिलांचं नाव होतं आणि अशा अफाट संपत्तीचा उल्लेख होता, जी वाचून अविनाशच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या बंगल्यात अविनाश राहत होता, ज्या पैशावर तो घमंड करत होता, तो बंगला आणि ती संपत्ती अविनाशची नव्हतीच. मग ती संपत्ती कोणाची होती? आणि आईने दिलेल्या या पुराव्यामुळे अविनाश रस्त्यावर कसा येणार होता? ज्या संपत्तीच्या जोरावर अविनाश स्वतःच्या म्हाताऱ्या आईला घराबाहेर काढलं, त्या संपत्तीचा मालक तो स्वतः नव्हताच. आईने दिलेल्या त्या जुन्या कापडी पिशवीत एक असं सत्य लपलं होतं, ज्याने अविनाशच्या पायाखालची जमीन सरकली. तो अनाथ होता, हे सत्य तर समोर आलंच होतं, पण त्याहून मोठा धक्का पुढे होता. ज्या 3 मजली आलिशान बंगल्यात तो राहत होता, तो बंगला सुमिताबाईंनी स्वतःच्या रक्ताचं पाणी करून कमावला नव्हता, तर तो अविनाशच्या खऱ्या करोडपती पालकांचा होता. मग अविनाशचे खरे आईवडील कोण होते आणि सुमिताबाईंनी 30 वर्ष हे रहस्य का लपवलं? खेळ आता पूर्णपणे पलटणार होता. बाहेर पावसाचा जोर अधिकच वाढला होता. विजाच्या कडकडाटाने संपूर्ण परिसर हादरत होता. पण अविनाशच्या मनात जे वादळ उठलं, त्यापुढे बाहेरचं वादळ काहीच नव्हतं. त्याच्या हातात असलेली ती जुनी पिवळी पडलेली कागदपत्र थरथरत होती. त्या कागदावर स्पष्ट अक्षरात लिहिलं होतं, दत्तक विधान. 30 वर्षापूर्वी म्हणजेच 1996 मध्ये सुमिताबाई आणि त्यांच्या पतीने एक मोठ्या अनाथ आश्रमातून अविनाशला दत्तक घेतलं होतं. अविनाशच्या डोक्याला भयंकर चक्रावून सोडणारा हा पहिला धक्का होता. ज्या आईला तो मळकी अशिक्षित म्हणून हिणवत होता,
ती त्याची जन्मदाता आई नव्हती. हे हे काय आहे आई? हा कुठला खोटा कागद आणलायस तू? मला फसवण्याचा प्रयत्न करू नकोस. अविनाशचा आवाज भीतीने आणि संतापाने फाटला होता. मागे उभी असलेली रागिनी धावत पुढे आली. तिने अविनाशच्या हातातून ते कागद हिसकावून घेतले. तिने जेव्हा ते कागद वाचले तेव्हा तिच्याही चेहऱ्यावरचा रंग उडाला. अविनाश, हे अनाथ आश्रमाचे कागद आहेत. यावर तुमचा फोटो आणि अंगठ्याचा ठसा आहे. हे कसं शक्य आहे? सुमिताबाई शांतपणे तिथेच उभ्या होत्या. त्याच्या डोळ्यातून अश्रू आता थांबले होते, पण त्याच्या चेहऱ्यावर एक अथांग शांतता होती. त्या म्हणाल्या, अविनाश, मी तुला कधीच सांगणार नव्हते रे. माझ्या पोटचा मुलगा नसलास तरी मी तुला माझ्या काळजाचा तुकडा मानलं होतं. तुझ्या वडिलांच्या निधनानंतर मी लोकांची धुणी भांडी केली, पण तुला कधी जाणीव होऊन दिली नाही की तू अनाथ आहेस. पण आज तू तुझ्या पैशावर घमंडीला मला घराबाहेर काढलं आहेस ना. त्या पैशाचं खरं सत्य तू वाचलं पाहिजेस. त्या डायरीचं पुढचं पान उलटलं. अविनाशने थरथरत्या हाताने डायरीचे पुढचे पान उलटले. त्या पानावर एका नामांकित वकिलाचे पत्र आणि कोर्टाचे काही कागदपत्र जोडलेली होती. ते वाचताच अविनाशला चक्कर येण्याची वेळ आली. त्या पत्रात लिहिलं होतं की अविनाशचे खरे आई वडील हे मुंबईतील एका खूप मोठे उद्योगपती होते. 30 वर्षापूर्वी एका भीषण कार अपघातात अविनाशच्या खऱ्या आईवडिलांचा मृत्यू झाला होता. त्या अपघातात फक्त 2 वर्षाचा अविनाश वाचला होता. अविनाशच्या खऱ्या पालकांना कोणताही जवळची नाती नव्हती आणि त्यांची अफाट संपत्ती, कारखाने आणि पुण्यातील ही जमीन एका कायदेशीर ट्रस्टच्या ताब्यात गेली होती. अविनाशच्या खऱ्या वडिलांनी मृत्यूपूर्वी एक इच्छापत्र तयार केलं होतं. त्या विलनुसार अविनाश जेव्हा 30 वर्षाचा होईल, सुशिक्षित होईल आणि एका चांगल्या पदावर पोहोचेल, तेव्हाच ही सगळी करोडोची संपत्ती आणि हा बंगला त्याच्या नावावर हस्तांतरित केला जाईल. पण त्यात एक अत्यंत महत्त्वाची आणि कडक अट होती. अट अशी होती की अविनाशचा सांभाळ करणाऱ्या सुमिताबाई या अविनाशच्या खऱ्या पालकांच्या खूप विश्वासू आणि जुन्या कौटुंबिक मित्र होत्या. अविनाशच्या खऱ्या वडिलांनी सुमिताबाईंवर पूर्ण विश्वास ठेवून त्यांना कायदेशीर पालक बनवले होते. आणि विल मधील सर्वात मोठी अट ही होती, जर अविनाशने सुमिताबाईंचा अनादर केला, त्यांना त्रास दिला किंवा त्यांच्या संमतीशिवाय कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेतला तर अविनाशला त्या संपत्तीतून एकाही पैशाचा अधिकार मिळणार नाही. ही सर्व संपत्ती थेट अनाथ आश्रमाच्या ट्रस्टला दान केली जाईल. अविनाश ज्या पुण्याच्या 3 मजली बंगल्यात राहत होता, जो कारभार तो सांभाळत होता, तो खरं तर त्याच्या खऱ्या वडिलांच्या ट्रस्टने सुमिताबाईंच्या स्वाक्षरीमुळे त्याला दिला होता. अविनाशला वाटलं होतं की तो स्वतःच्या हिमतीवर मोठा झालाय, पण प्रत्यक्षात सुमिताबाईंनी दर महिन्याला त्या ट्रस्टच्या कागदपत्रावर सही करून अविनाशचे शिक्षण, त्याचे राहणे आणि त्याची नोकरी सेट केली होती. नाही हे असू शकत नाही. ही मालमत्ता माझी आहे. मी रात्रंदिवस काम करून हे साम्राज्य उभं केलंय. अविनाश ओरडला. बाळा अविनाश, सुमिताबाई अत्यंत शांतपणे म्हणाल्या, तू ज्या मल्टीनॅशनल कंपनीत आज मोठा साहेब आहेस ना, ही कंपनी तुझ्या खरी वडिलांच्या एका जवळच्या मित्राची आहे. मी त्या वकिलांना विनंती करून तुला तिथे नोकरी मिळवून दिली होती. मला वाटलं होतं माझा मुलगा मोठा झाल्यावर माझा आधार बनेल, पण तू जर पैशाच्या नशेत स्वतःच्या आईलाच विसरलास तर हे सत्य ऐकतात रागिणीचा चेहरा पूर्णपणे बदलला. जी रागिणी आतापर्यंत सुमिताबाईंना कचऱ्यासारखं समजत होती, तिला समजलं की जर सुमिताबाईंनी त्या वकिलाला फोन केला तर अविनाश एका सेकंदात रस्त्यावर येईल. त्याची नोकरी जाईल, बंगला जाईल आणि गाडीही जाईल. रागिणीने लगेच आपला सूर बदलला. ती धावत सुमिताबाईंच्या जवळ गेली आणि त्यांचे पाय धरले. सासूबाई, मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आम्हाला घरातून काढू नका. अविनाश उभे काय आहात? आईची माफी मागा. अविनाश सुन्न होऊन उभा होता. त्याचे डोळे कोरडे पडले होते. ज्या आईला त्याने आत्ताच घराबाहेर काढलं होतं, तिच्याच पायाशी त्याची संपूर्ण प्रतिष्ठा, पैसा आणि भविष्य गहाण होतं. अविनाश हळूहळू सुमिताबाईंच्या जवळ आला. त्यांच्या डोळ्यात आता पश्चातापाचे अश्रू होते. आई, मला माफ कर. मी पैशाच्या धुंदीत आंधळा झालो होतो. मला माहीत नव्हतं की तू माझ्यासाठी एवढं सगळं केलंस.
मला घरातून काढू नकोस. आई सुमिताबाईंनी अविनाशकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर ना राग होता ना आनंद होता. त्या म्हणाल्या, अविनाश, मी तुला घरातून काढणारी कोण? हे घर, हा पैसा तुझाच आहे. मी तर फक्त एक साधी बाई आहे, जिने तुला दत्तक घेऊन मोठं केलं. पण आज मला समजलं की रक्ताच्या नात्यापेक्षा संस्कार मोठे असतात. मी तुला खूप चांगलं सुशिक्षित बनवलं, पण एक चांगला माणूस बनवू शकले नाही. ही माझी चूक झाली. सुमिताबाईंनी आपली ती फाटकी गोणी खांद्यावर घेतली. त्या पुन्हा एकदा गेटच्या दिशेने चालत्या निघाल्या. अविनाश आणि रागिनी त्यांच्या मागे रडत माफी मागत धावत होते. पाऊस अजूनही कोसळत होता. अविनाशने धावून सुमिताबाईंचा हात धरला. आई, प्लीज जाऊ नकोस. तू गेली तर माझी संपत्ती जाईल. मी रस्त्यावर येईल. सुमिताबाई थांबल्या. त्यांनी अविनाशचा हात हळूच झटकला आणि म्हणाल्या, अविनाश, तू अजूनही संपत्तीचाच विचार करत आहेस. तुला माझ्या जाण्याचं दुःख नाही. तुला तुझा पैसा जाण्याची भीती आहे. म्हणून आता जो निर्णय व्हायचा आहे तो कोर्टात आणि त्या वकिलांसमोरच होईल. सुमिताबाई गेटच्या बाहेर पडल्या आणि अंधारात दिसेनास झाल्या. अविनाश आणि रागिनी भर पावसात गेटपाशी गुडघ्यावर बसून रडत राहिले. पण खेळ इथेच संपत नव्हता. सुमिताबाईंनी बंगल्याबाहेर पाऊल टाकताच त्यांच्या खिशातून एक मोबाईल बाहेर काढला. त्यांनी एक अज्ञात व्यक्तीला फोन लावला आणि म्हणाल्या, काम झालं आहे. अविनाश पूर्णपणे जाळ्यात अडकला आहे. होय मित्रांनो, सुमिताबाई अविनाशला जे कागदपत्र दाखवले होते त्यामागे एक असं भयंकर रहस्य लपलं होतं, ज्याची कल्पना स्वतः अविनाशनेही किंवा रागिनीने स्वप्नातही केली नव्हती. सुमिताबाईंनी तो फोन कोणाला लावला होता? त्या कागदपत्रामागे कोणतं मोठं कारस्थान होतं? आणि आता अविनाशचा खरा खेळ कसा सुरू होणार होता? सुमिताबाईंनी अंधारात तो फोन कोणाला लावला होता? काम झालं आहे. अविनाश जाळ्यात अडकला आहे. हे बोलणारी ती माऊली खरंच सुमिताबाई होती की त्यामागे दुसरंच कोणी होतं? आज या अंतिम भागात असा एक धक्कादायक खुलासा होणार आहे, ज्याने केवळ अविनाशचं नाही तर ही कथा ऐकणारा प्रत्येक जण थरथर कापेल. पैशाची घमेंड, खोट्या नात्याचा बुरखा आणि एका आईने आपल्या मुलाला सुधारण्यासाठी रचलेला हा चक्रव्यूह शेवटी काय वळण घेणार? कथेचा हा शेवट तुमच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही. त्या काळोख्याच्या वादळी रात्री सुमिताबाई पुण्याच्या त्या आलिशान बंगल्याच्या गेटबाहेर पडल्या खऱ्या, पण त्या रस्त्याने पुढे गेल्या नाहीत. बंगल्यापासून अवघ्या 50 मीटर अंतरावर रस्त्यावर कडेला एक काळ्या रंगाची मोठी गाडी उभी होती. त्या गाडीच्या काचा काळ्या होत्या आणि हेडलाईट्स बंद होत्या. सुमिताबाईंनी आजूबाजूला पाहिलं. मागे वळून बंगल्याकडे पाहिलं. अविनाश आणि रागिनी अजूनही दारात सुन्न होऊन बसले होते. सुमिताबाईंनी आपल्या फाटक्या गोणीतून तो महागडा स्मार्टफोन बाहेर काढला आणि फोनवर बोलत बोलत त्या थेट त्या काळ्या गाडीजवळ गेल्या. गाडीचा दरवाजा मागून उघडला. सुमिताबाई आत बसल्या. गाडीच्या आत पांढऱ्या कडक कपड्यामधील एक 55-60 वर्षाचा गृहस्थ बसले होते. त्यांच्या हातात काही कायदेशीर फाईल्स होत्या. ते दुसरे तिसरे कोणी नसून अविनाशच्या खऱ्या वडिलांचे सर्वात विश्वासू वकील आणि त्या करोडचे ट्रस्टचे मुख्य कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट विजयराव चव्हाण होते. चव्हाण साहेब, काम झालं आहे. मी सगळं कागदपत्र अविनाशच्या हातात दिली आहेत. तो आणि त्याची बायको दोघेही पूर्णपणे कोलमडून गेले आहेत. त्यांना वाटतंय की त्यांची सगळी संपत्ती आता एका रात्रीत जाणार. सुमिताबाईंनी गाडीत बसून आपल्या डोक्यावरचा ओला पदर बाजूला करत म्हटल्या. त्याच्या आवाजात आता मगाशी असणारा असायपणा नव्हता, तर एका कणखर आणि हुशार स्त्रीचा खंबीरपणा होता. ॲडव्होकेट चव्हाण यांनी सुमिताबाईंच्या हातात पाण्याचा ग्लास दिला आणि हसून म्हणाले, सुमती वहिनी, मानलं पाहिजे तुमच्या हिमतीला. 30 वर्ष तुम्ही त्या अविनाशला स्वतःच्या पोटच्या मुलापेक्षा जास्त जपलं आणि आज त्याला आयुष्याचा सर्वात मोठा धडा शिकवण्यासाठी तुम्ही स्वतःवर एवढं मोठं संकट ओढून घेतलं. पण वहिनी, मला सांगा, जर अविनाश खरोखरच बदलला नाही तर आपण काय करायचं? सुमिताबाईंनी खिडकी बाहेर पाहिलं, जिथे पाऊस आता हळूहळू शांत होत होता. त्या एका दीर्घ श्वास घेऊन म्हणाल्या, चव्हाण साहेब, अविनाश वाईट मुलगा नाही. तो पैशाच्या आणि रागिणीच्या श्रीमंतीच्या नशेत आंधळा झालाय. त्याला वाटतंय की हे जग आता फक्त पैसा
फक्त त्याच्या हुशारीमुळे मिळाला आहे. त्याला हे माहीत नाही की ही संपत्ती जितक्या वेगाने वर जाते तितक्याच वेगाने खाली येऊ शकते. जर तो या धड्याने सुधारला नाही तर त्या वकिलांच्या पत्रात लिहिल्याप्रमाणे मी खरोखरच ही सर्व संपत्तीवर आणि या बंगल्यावर अनाथ आश्रमाचा ताबा आणून देईन. कारण मला माझा तो जुना नम्र आणि संस्कारी अविनाश हवा आहे, हा घमंडी साहेब नाही. दुसरीकडे बंगल्यात आत अविनाश आणि रागिनी यांची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. हॉलमधील दिवे चालू होते, पण त्या लखलखाटतही त्या दोघांच्या चेहऱ्यावर अंधार पसरला होता. सोफ्यावरती जुनी कापडी पिशवी आणि त्यातील कागदपत्रे अस्तव्यस्त पडली होती. अविनाश आपले डोके दोन्ही हातात धरून जमिनीवर बसला होता. त्याचा श्वास जोरात चालला होता. रागिनी, मी अनाथ आहे. सुमित्राबाई माझी सख्खी आई नाही आणि ही सगळी संपत्ती ही माझी नाही. जर उद्या सकाळी त्या वकिलांनी कोर्टात नोटीस पाठवली तर माझी नोकरी जाईल. मार्केटमध्ये माझी जी प्रतिष्ठा आहे ती एका मिनिटात धुळीला मिळेल. लोक माझ्यावर थुंकतील की ज्याने स्वतःच्या आईला घराबाहेर काढलं तो स्वतःच अनाथ आहे आणि दुसऱ्याच्या पैशावर जगत होता. रागिनी, जी काही वेळापूर्वी सुमित्राबाईंना मळकी आणि निरुपयोगी समजत होती, ती आता स्वतःच्या भविष्याचा विचार करून थरथर कापत होती. अविनाश, आपण खूप मोठी चूक केली. मला वाटलं होतं की म्हातारी फक्त आपल्यावर ओझं आहे, पण तिच्या एका सहीवर आपलं अख्खं आयुष्य अवलंबून आहे हे मला माहीत नव्हतं. आपण आत्ताच्या आत्ता आईला शोधून आणलं पाहिजे. जर त्या वकिलाने ट्रस्टने कायदे लागू केले तर माझे दागिने, माझे गाड्या, हा बंगला सगळं जप्त होईल. मी रस्त्यावर राहू शकत नाही. अविनाश उठला. त्याने त्या कागदपत्रामधील ॲडव्होकेट विजयराव चव्हाण यांचा नंबर शोधला. त्याचे हात थरथरत होते. त्याने घाईघाईने तो नंबर डायल केला. गाडीत बसलेल्या चव्हाण साहेबांच्या मोबाईलची स्क्रीन चमकली. त्यांनी सुमित्राबाईंकडे पाहिलं आणि वहिनी, अविनाशचा फोन आहे. फोन उचला चव्हाण साहेब, पण त्याला सांगू नका की मी आता तुमच्यासोबत नाही. त्याला पूर्णपणे जाणीव होऊ द्या की त्याने काय गमावलं आहे, सुमित्राबाईंनी गंभीरपणे सांगितलं. चव्हाण साहेबांनी फोन उचलला आणि एकदम कडक व्यावसायिक आवाजात बोलले, हॅलो, अविनाश बोलतोयस? हो सर, मी अविनाश बोलतोय. सर, माझ्याकडे आईने दिलेली ती जुनी कागदपत्र आणि तुमचं पत्र आहे. सर प्लीज, हे सगळं काय आहे? माझी आई कुठे आहे? ती घरातून निघून गेली. अविनाशचा आवाज रडकुंडीला आला होता. अविनाश चव्हाण साहेब कडक आवाजात म्हणाले, तुझ्या वडिलांनी 30 वर्षापूर्वी जी विल लिहिलं होतं त्याचा मी मुख्य रखवालदार आहे. तुझ्या आईने म्हणजेच सुमिता वहिनीने मला आत्ताच फोन केला होता. त्यांनी रडत रडत मला सांगितलं की तू आणि तुझ्या बायकोने त्यांना एका फाटक्या गोणीसह भर पावसात घराबाहेर काढलं. अविनाश, तू कायद्याचा उल्लंघन केलं आहेस. त्या इच्छापत्रातील कलम 4 नुसार जर तू सुमती वहिनींचा अनादर केला तर तुझी ही सगळी मालमत्ता, हा बंगला आणि ज्या कंपनीत तू काम करतोय त्या कंपनीचे शेअर्स हे सगळं उद्या सकाळी 11 वाजता सरकारी ट्रस्टच्या ताब्यात जातील. उद्या सकाळी वकिलांची टीम तुझ्या बंगल्यासमोर येईल. सामान पॅक करून ठेव. नाहीतर प्लीज असं करू नका. नाही सर, प्लीज असं करू नका. माझ्याकडून चूक झाली. मी आईला शोधतो. मला सांगा आई कुठे आहे? मी तिचे पाय धरेन. प्लीज आमची संपत्ती जप्त करू नका. अविनाश अक्षरशः ओरडला. सुमिते वहिनी कुठे आहेत हे मला माहीत नाही. त्यांनी मला फक्त कायदेशीर हक्क अनाथ आश्रमाचे नावे हस्तांतरित करायला सांगितले आहेत. आता काही होऊ शकत नाही, असं म्हणून चव्हाण साहेबांनी फोन कट केला. अविनाशच्या हातातून फोन खाली पडला. तो सोफ्यावर कोसळला. रागिनीने रडायला सुरुवात केली. त्या रात्री आलिशान बंगल्यात राहणाऱ्या त्या 2 श्रीमंत व्यक्तींना समजलं होतं की जगातील सर्वात मोठी संपत्ती पैसा नाही तर नाती आहे. आईचे आशीर्वाद असतात. अविनाश शांत बसू शकला नाही. त्याच्या मनात केवळ संपत्ती जाण्याची भीती नव्हती, तर कुठेतरी 30 वर्षाचा तो भूतकाळ त्याच्या डोळ्यासमोर फिरू लागला होता. त्याला आठवलं की जेव्हा त्याला लहानपणी ताप यायचा तेव्हा हीच सुमती माऊली रात्र त्याच्या डोक्यावर पाण्याचा पट्ट्या ठेवून जागी बसायची. त्याला आठवलं की जेव्हा कॉलेजमध्ये त्याला नवीन कपडे हवे होते तेव्हा आईने स्वतःची एकच साडी वर्षभर धुवून नेसली होती.
मी किती नराधम आहे. मला अविनाशने डोळे खरोखरच पाणवले. तिने मला दत्तक घेतलं, अनाथ आश्रमातून आणलं, पण कधीही मला जाणून दिलं नाही की मी तिचा पोटचा मुलगा नाही. मी पैशाच्या नशेत तिला रस्त्यावर सोडलं. अविनाशने गाडीची चावी घेतली, रागिणीला सोबत घेतलं आणि तो भर पावसात रात्रीच्या 2 वाजता पुण्याच्या रस्त्यावर सुमिताबाईंना शोधायला निघाला. त्याने शहरातील सर्व बस स्टँड, रेल्वे स्टेशन, मंदिर आणि अनाथ आश्रम पालथे घातले. तो रस्त्यावरील प्रत्येक वृद्ध महिला जवळ जाऊन पाहिला की ती त्याची आई आहे का, पण सुमिताबाई कुठेही सापडल्या नव्हत्या. रात्र सरली, सकाळचे 9 वाजले. पाऊस थांबला होता, पण अविनाश आणि रागिणीचे डोळे अजूनही वाहत होते. ते पूर्णपणे थकले होते, कपडे चिखलाने माखले. शेवटी हताश होऊन ते सकाळी 10 वाजता आपल्या बंगल्यावर परत आले. बंगल्याच्या गेटसमोर ॲडव्होकेट विजयराव चव्हाण यांची गाडी उभी होती. त्यांच्यासोबत 2 पोलीस अधिकारी आणि काही कायदेशीर अधिकारी उभे होते. त्यांच्या हातात जप्तीची नोटीस होती. अविनाश गाडीतून उतरला आणि धावत चव्हाण साहेबांच्या जवळ गेला. त्याने चव्हाण साहेबांचे हात धरले. चव्हाण साहेब, मला ही संपत्ती नकोय, मला हा बंगला नकोय, मला रस्त्यावर काढा, मला भिकारी बनवा, पण मला माझी आई आणून द्या. मी अख्ख्या पुण्यात शोधलं, माझी आई कुठेच नाही. मला समजलं सर की मी किती मोठा गुन्हा केलाय. मला माझी संपत्ती, मला माझी आई हवी, माझी संपत्ती नाही. रागिणी सुद्धा पुढे आली. तिने हात जोडले. हो साहेब, आम्हाला या पैशाची घमंडी होती, पण आज आम्हाला समजलं की आईशिवाय या बंगल्यात काहीच किंमत नाही. प्लीज आम्हाला आईशी एका वेळी बोलू द्या. चव्हाण साहेबांनी अविनाश आणि रागिणीच्या चेहऱ्यावरील तो खरा पश्चाताप पाहिला. त्यांच्या डोळ्यात अश्रू खोटे नव्हते. पैशाची ती घमंडी पूर्णपणे जळून खाक झाली होती. चव्हाण साहेबांनी हळूच गाडीचा मागील दरवाजा उघडला. गाडीच्या मागच्या सीटवर सुमिताबाई बसल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं मायेचं हसू होतं. आईला पाहताच अविनाशने कसलाही विचार केला नाही. तो थेट चिखलात गुडघ्यावर बसला आणि त्याने आईचे पाय घट्ट धरून ठेवले. तो लहान मुलासारखा ढसाढसा रडू लागला. आई, मला माफ कर. आई, मी आंधळा झालो होतो. तू माझी सख्खी आई नसलीस तरी तू माझ्यासाठी देवापेक्षा मोठी आहेस. मला हा बंगला, हा पैसा काहीही नको. तू सांगशील तिथे मी राहीन, लोकांची घरची कामं करीन, पण मला सोडून जाऊ नकोस. आई, अविनाश सुमिताबाईंच्या पायावर डोकं ठेवून रडत होता. रागिणीनेही सुमिताबाईंच्या हाताला धरलं. आई, मला मुलगी म्हणून माफ करा. मी खूप वाईट वागले, पण आजपासून मी तुमची सेवा करीन. सुमिताबाईंच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. त्यांनी अविनाशला उठवले आणि त्याला आपल्या छातीशी घट्ट धरले. बाळा अविनाश, तू अनाथ नाहीस, तू माझाच मुलगा आहेस. आणि चव्हाण सुमिताबाईंनी चव्हाण साहेबांकडे पाहिलं. चव्हाण साहेबांनी हसून ती कागदपत्रे मागे घेतली आणि म्हणाले, अविनाश, आता एक शेवटचं सत्य ऐक. तुझ्या खऱ्या आई वडिलांची जी कथा तू वाचलीस ती खरी आहे, पण त्या विलमध्ये अशी कोणतीही अट नव्हती की तुला संपत्ती मिळणार नाही. तुझ्या आईने आणि मी मिळून हा एक खोटा कायदेशीर मसुदा तयार केला होता, जेणेकरून तुझ्या डोक्यावरील पैशाचा ती घमेंडी उतरवता येईल. सुमिता वहिनींनी मला सांगितलं होतं की माझा मुलगा मनाने वाईट नाही, त्याला फक्त एका धड्याची गरज आहे, आणि आज तो धडा तुला मिळाला आहे. अविनाशने आश्चर्याने आईकडे पाहिलं. सुमिताबाईंनी त्याच्या चेहऱ्यावरील चिखल आपल्या पदराने पुसला आणि म्हणाल्या, बाळा, मला तुझा पैसा नको होता, मला फक्त माझा जुना अविनाश हवा होता, जो मला रोज संध्याकाळी कामावरून आल्यावर आई म्हणून मिठी मारायचा. आज मला तो मुलगा परत मिळाला. अविनाश आणि रागिणीने सुमिताबाईंना आदराने बंगल्याच्या आत नेलं. आज त्या बंगल्यात कोणताही मोठा साहेब येणार नव्हता, पण त्या बंगल्याला तिची खरी लक्ष्मी म्हणजे ती म्हातारी आई परत मिळाली होती. तर मित्रांनो, या कथेवरून आपल्याला काय शिकायला मिळतं? पैसा, गाडी, बंगला आज आहे तर उद्या नाही, पण आई वडील हे या जगातील अशी संपत्ती आहे जी एकदा गमावली की करोडो रुपये खर्च करूनही परत मिळत नाही. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आपल्या आई वडिलांसाठी बॉक्समध्ये आय लव्ह यू मॉम डॅड नक्की लिहा, आणि या भावनिक व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एक अशाच हृदयस्पर्शी कथेत. धन्यवाद.